तिसऱ्या पुण्यस्मरणाला जेवढं दुःख या घरातल्या लोकाला आहे तेवढं दुःख क्षमा करा मला, पण तुम्हाला मला नाही. ज्याचं जळत नाही त्याला कळत नाही. अजून सोपं करू, जेव्हा जळतं तेव्हा तर कळतं, तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही. मयूर होता, त्याला वाचवण्याचे हजारो प्रयत्न झाले. मनात आणलं असताना तर एखादा दवाखाना विकत घेण्याची तयारी या परिवाराची होती. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले कुटुंब. ही माऊली रणरागिणी झाली, झगडत राहिली मृत्यूशी. आमच्या प्रतापरावांनी पायाची भिंगरी केली, आईनं देहाची चाळण केली. प्रतापदादा, लताताई, शांताबाईनं म्हणावं माझा नातू राहिला पाहिजे, पण नाईलाज आहे. हे जग सोडून मयूर निघून गेला. आता डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसेल, पण मातीआड निघून गेलेला मयूर पुन्हा दिसणार नाही. सज्जन हो, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि हृदयात गरिबीची जाण असणारा हा संपूर्ण परिवार. सुशलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरतः उदार वंश पुण्येनं आत्मपुण्यनं सभाग्यता असा असणारा मयूर आणि त्याचा भाऊ धनेश आहे. हे सगळं ऐकायला, बोलायला, पाहायला बरं वाटतं, पण आज मयूर नाही, आईचं अंतकरण दाटून येतं, बापाला हुंदका दाटून येतो. ढमढरे परिवाराला अजूनही विश्वास बसत नाही की तो आपल्यात नाही. पाहुणे रावळे गणगोत मित्रपरिवार गेल्या 8 दिवसापासून चर्चा. 3 वर्ष झाली का हो? हा, बघत बघत 3 वर्ष कशी गेली कळालं नाही. म्हणणं काय, अजूनही मयूर तसाच दिसतो. कसा? जसा घरात असेल असा. मग 3 वर्षानंतर आज सगळे एकत्र आले. कुठं काटकसर नाही, कुठं भागवा भागव नाही. माझा मयूर असता तर त्याला मी काय कमी पडू दिलं असतं, ही आईची भूमिका. मग तो नसला तरी चालेल, पण त्याच्या पुण्यस्मरणाला कीर्तन झालं पाहिजे. पाहुणे रावळे म्हणतात का हो, बापाचा 10वा न घालणारी माणसं जगात आहेत, आईचा 13वा न घालणारी पोरं या जगात आहेत. आणि गेलंय लेकरू, आता झालं 2 वर्ष, बास करा, आता नका 3रं पुण्यस्मरण करू, बस झालं. आई आणि बाप सांगतात का हो, काय तो असता आणि म्हणलाच असता वाढदिवस साजरा करायचा तर ठेवलं नसतं का कीर्तन? तो आहेच आमच्यात. कसा आहे, आजही त्याच्या आठवणी आहेत. सांगू का, मला कीर्तनाला आणावं ही परिवाराची इच्छा असेल आणि मी इथं कीर्तनाला यावं ही सुद्धा माझी इच्छा असेल, पण प्रतापरावानं, लताताईनं गेल्या 4-5 वर्षापासून स्वप्न पाहिलं नसल सागर महाराजाला आमच्या दारात आणावं. कुठंतरी कीर्तन ऐकलं असेल, टीव्हीला ऐकलं असेल, यूट्यूबला ऐकलं असेल. यांनी वर्षश्राद्धाला बोलावलं खरं, पण माझी इच्छा नव्हती. का? मयूरच्या 25व्या वाढदिवसाला यायची इच्छा होती माझी, पण दुर्दैवानं त्याच्या पुण्यस्मरणाला यावं लागतं. ही शोकांतिका आहे. या परिवाराला त्याचा 25वा वाढदिवस साजरा करायचा होता. दुःख याचं की पुण्यस्मरण करावं लागतं. पण समाधान यात आहे, जिथं कुठं असेल तिथून आम्हाला पाहत असेल, आशीर्वाद देत असेल, हसत असेल. अरे जिवंत होता तेव्हा सांगत होता आई बापाला, बाबा काय बेटा, आई काय रे बाळा, बस करा आता, कुठवर फिरवता मला, आता नका नेऊ दवाखान्यात. आई बापानं म्हणावं, पोरा सगळी इस्टेट गेली तरी चालेल, पण तू वाचला पाहिजे. आणि म्हणून मन हेलावतं, कंठ दाटून येतो. मोबाईलच्या स्क्रीनवर आणि टीव्हीच्या पडद्यावर दिसणारी महाराज मंडळी गेल्या 3 वर्षात ही माऊली इथं कीर्तनाला आणते. मागच्या 2 वर्षात हरिभक्त परायण कबीर महाराज होते. आज स्वतः कबीर महाराजांचे वडील कीर्तनात टाळ घेऊन उभा आहेत. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील नामवंत गायक आदरणीय हरिभक्त परायण संतोष महाराज, इकडे शिवाजी महाराज, आमचे मोहन महाराज पकवाज गोड वाजवतात. आमचे माऊली महाराज ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून शूटिंग होतंय. ज्या राजश्री ताईचे व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हायरल होतात, त्या माऊलीनं गेल्या 3 वर्षापासून रांगोळी काढायचं इथं काम करावं. 1ही रुपया न घेता इथं रांगोळी काढावी. माझ्याकडून तेवढीच माझ्या मयूरदादाला श्रद्धांजली होईल. एवढं मन मोठं त्या माऊलीनं करावं. कासावी सप्राण जीव तळमळी
कासावी सप्राण मन कासावी सप्राण मन तळमळी 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 कामा सोळी जीवना विना जैसी कामा सोळी जीवना विना दाही दिशा ओस वाटते उदास दाही दिशा ओस वाटते उदास जैसी कामा सोळी जीवना विन जैसी कामा सोळी जीवना विन दिशा वाटते उदास दिशा ओस कासावी सप्राण मन तळमळी कासावी सप्राण मन तळमळी जैसी कामा सोळी जीवनावीन जैसी कामा सोळी जीवनावीन कासावी सप्राण मन तळमळी कासावी सप्राण मन तळमळी कामा सोळी जीवनावीन जैसी कामा सोळी जीवनावीन राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
हॅलो 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 चला पाटील व्हायलेनचा आवाज वाढवा चला वातावरण थोडं व्हायलनचा आवाज वाढा भाऊ थोडा वातावरण निर्मिती जरा थोडा वा केलं थोडा हे द्या थोडा विकत म्हणजे या वालमुळे जरा प्रॉब्लेम होते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कर कटावरी हे मुनिया कर कटावरी हे मुनिया तुळशी हार गळा कसे पीतांबर तुळशी हार गळा कसे पीतांबर औळ निरंतर हे ध्यान औळ निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कसे पीतांबर तुळशी हार गळा कसे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित तुळशी हार गळा कसे पीतांबर तुळशी हार गळा कसे पीतांबर आवड निरंतर घंटी कौस्तुभ
आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे आवडे दान हे दान आवडे हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे हॅलो वा हॅलो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख
पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतरा हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर वाह आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळाय कसे पीतांबर तुळसी हार गळाय कसे पीतांबर आवडे आवडे तुळसी हार गळाय पीतांबर तुळसी हार गळाय कसे रखुमाई हॅलो असं तुमचं बघा बरं. हॅलो हॅलो जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम राम जय राम कृष्ण राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा हे रूप वाहनावनी सुख झाले व चालणे तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा सुकृताची बापर खुमा बापर खुमा बेस कमी करा बापर खुमा क्या बात बापर खुमा मॉनिटर मध्ये बेस जास्त झालाय मशीन मध्ये तो कमी करा या बॉक्सला इथल्या बापर खुमा
विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा वापर कुमार वापर कुमार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम जय राम जय राम. हॅलो दबका येतोय हो आवाज असा दाबून येतो तो खुला करा पण बेस जास्त वाटतो अजून पण हॅलो ट्रबल वाढवा गेन द्या बेस खूप वाटतो आम्हाला हॅलो हॅलो राम हॅलो हॅलो ह्या पुढच्याला आवाज द्या फक्त हे दोन कमी करा बरं हॅलो राम राम असा बोलताना येतोय असा दबून येतोय आवाज खुला होत नाही हॅलो हॅलो भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो न घडे संचिता वाचून न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मनवोनी मनी मानून एखे मनवोने मने मानून एखे मनवुनी मनी मानून एखे मनवोने मने मानून एखे मनावा गोविंदू वेळो वेळा मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा न लगे रुसावे हंगावे बहुता न लगे रुसावे अनिका बहुता आपुल्या संचिता वाचुनिया मनहुनी मनी मानून इखे मनहुनी मनी मानून इखे मनावा गोविंदू वेळो वेळा मनावा गोविंदो वेळो वेळा मनावा गोविंदो वेळो वेळा तुका मने भार घातलियावरी भार घातलियावरी तुका मने भार घातलियावरी मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी मनहुनी मनी मानून एखे मनवुनी मनी मानून एखे मनावा गोविंदू वेळो वेळा मनावा गोविंदू वेळो वेळा विठोबार कुमार हरे विठोबार कुमार जय विठोबार कुमार हरे विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार
खुमाई बरोबर कुमाई बरोबर खुमाई आवाज कमी करा हो. कमी करा अजून. हॅलो हॅलो करा कमी अजून. बस असं ठेवा. रे ना भोग तू न घडे संचिता वाचून भोग तू न घडे संचिता वाचून भोगतून 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 घडे संचित वाचून भोगतून घडे संचिता वाचून रावे ते माणी समाधान रावे ते माणी समाधान मनवून मणी मानून खेदू म्हणून मणी मानून खेदू करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवूनी मनी मानून खेदू मनवूनी मनी मानून खेदू भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो न घडे संचिता वाचून भोगतून घडे संचित वाचून भोगतून घडे संचिता वाचून रावे ते मणी समाधान करावे ते मणी समाधान म्हणून मणी मानून खेद म्हणून मणी मानून खेदो करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान
मनवून मनी मानून घेतो मनवून मनी मानून घेतो म्हणावा गोविंद म्हणावा 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 गोविंद वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा मनवा गोविंद वेळो वेळा मनवा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंदू वेळो वेळा मनावा 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 गोविंदू वेळो वेळा मनावा गोविंदू वेळो वेळा मनावा गोविंदू वेळो वेळा मनवोनी मनी मानोदय घेतो मनवोनी विठ्ठल 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 जोरात जोरात काला विठ्ठल काला विठ्ठल 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 तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की जय गुरु जोग महाराज की नम पार्वती पते हर 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 महादेव विठाल विठाल विठ्ठल 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 कुंडली कवरद हरिठाल श्री ज्ञानेश्वर भगवान की जय महाराज की जय महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय एकदा टाळीच वाजवा त्यांच्यासाठी मनवूनी मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुजे तेजस्फुर्तक प्रदेशम विधिंद्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् हे तो देणे तुमचे देवा द्यावी अखंडित सेवा द्यावी अखंडित सेवा द्यावी अखंडित सेवा तो देवी तुमचे देवा यावी अखंडित सेवा यावी अखंडित सेवा यावी अखंडित सेवा हे तो देणे तुमचे देवा द्यावी अखंडित सेवा द्यावी अखंडित सेवा द्यावी अखंडित सेवा हे तो देणे तुमचे देवा यावी अखंडित सेवा यावी अखंडित सेवा यावी अखंडित सेवा भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चारचरणाचा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करणारा स्वतःच्या मनाची समजूत करून सांगणारा प्रयत्नाबरोबर प्रारब्ध किती महत्त्वाचा आहे या गोष्टीची अनुभूती देणारा महाराजांचा आजचा हा अभंग आहे. सज्जन हो, ज्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण एकत्र जमलोत. वैकुंठवासी मयूर प्रताप ढमढेरे आमच्या मयूर दादाला आमच्यातनं जाऊन आज बरोबर 3 वर्ष होत आहेत. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळवता येते. पण पाहण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढं आमच्या मयूरला पाहता येत नाही. गेल्या 3 वर्षात असा एकही दिवस नाही की त्या दिवशी या ढमढेरे परिवाराला मयूरची आठवण आली नाही. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य
या कुटुंबानं कुडामिडीत दिवस घालवले. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. सुख उमऱ्यात आलं आणि मयूर आमच्या घरातनं निघून गेला. बांधावरचं झाड कोसळल्यानंतर, गवताच्या पिंडीचा आळा सुटल्यानंतर, एखादा वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर, देवाऱ्यावरचा दिवा विझून गेल्यानंतर जेवढं दुःख होतं, कदाचित त्याच्याही पेक्षा जास्तीचं दुःख या ढमढेरे परिवाराला आहे. आपल्या परिसरात पंचकृषीत साधी सोपी सरळ म्हण आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. या म्हणीचा साधा सोपा सरळ अर्थ असा आहे, ज्याचं जळत नाही त्याला कळत नाही. तुम्ही पहा, अंतविधीला स्मशानात माणसं गोळा होतात, पाहुणे रावळे गणगोत मित्र परिवार, अख्खं स्मशान गच्च भरतं. ज्याच्या घरातलं गेलंय तेवढ्याच्या डोळ्यात पाणी, बाकीच्याच्या नाही. तिसऱ्या पुण्यस्मरणाला जेवढं दुःख या घरातल्या लोकाला आहे तेवढं दुःख क्षमा करा मला, पण तुम्हाला आणि मला नाही. ज्याचं जळत नाही त्याला कळत नाही. अजून सोपं करू, जेव्हा जळतं तेव्हा तर कळतं, तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही. मयूर होता, त्याला वाचवण्याचे हजारो प्रयत्न झाले. मनात आणलं असताना तर एखादा दवाखाना विकत घेण्याची तयारी या परिवाराची होती. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले कुटुंब. ही माऊली रणरागिणी झाली, झगडत राहिली मृत्यूशी. आमच्या प्रतापरावांनी पायाची भिंगरी केली, आईनं देहाची चाळण केली. प्रतापदादा, लताताई, शांताबाईनं म्हणावं माझा नातू राहिला पाहिजे, पण नाईलाज आहे. हे जग सोडून मयूर निघून गेला. आता डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसेल, पण मातीआड निघून गेलेला मयूर पुन्हा दिसणार नाही. सज्जन हो, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि हृदयात गरिबीची जाण असणारा हा संपूर्ण परिवार, सुशलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरतः उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता असा असणारा मयूर आणि त्याचा भाऊ धनेश आहे. हे सगळं ऐकायला, बोलायला, पाहायला बरं वाटतं, पण आज मयूर नाही, आईचं अंतकरण दाटून येतं, बापाला हुंदका दाटून येतो. ढमढरे परिवाराला अजूनही विश्वास बसत नाही की तो आपल्यात नाही. पाहुणे रावळे गणगोत मित्र परिवार गेल्या 8 दिवसापासून चर्चा. 3 वर्ष झाली का हो? हा, बघत बघत 3 वर्ष कशी गेली कळालं नाही. म्हणणं काय, अजूनही मयूर तसाच दिसतो. कसा? जसा घरात असेल असा. मग 3 वर्षानंतर आज सगळे एकत्र आले. कुठं काटकसर नाही, कुठं भागवा भागव नाही. माझा मयूर असता तर त्याला मी काय कमी पडू दिलं असतं, ही आईची भूमिका. मग तो नसला तरी चालेल, पण त्याच्या पुण्यस्मरणाला कीर्तन झालं पाहिजे. पाहुणे रावळे म्हणतात का हो, बापाचा 10वा न घालणारी माणसं जगात आहेत, आईचा 13वा न घालणारी पोरं ह्या जगात आहेत. आणि गेलंय लेकरू, आता झालं 2 वर्ष, बास करा, आता नका 3रं पुण्यस्मरण करू, बस झालं. आई आणि बाप सांगतात का हो, काय तो असता आणि म्हणलाच असता वाढदिवस साजरा करायचा तर ठेवलं नसतं का कीर्तन? तो आहेच आमच्यात. कसा आहे, आजही त्याच्या आठवणी आहेत. सांगू का, मला कीर्तनाला आणावं ही परिवाराची इच्छा असेल आणि मी इथं कीर्तनाला यावं ही सुद्धा माझी इच्छा असेल, पण प्रतापरावानं, लताताईनं गेल्या 4-5 वर्षापासून स्वप्न पाहिलं नसल सागर महाराजाला आमच्या दारात आणावं. कुठंतरी कीर्तन ऐकलं असेल, टीव्हीला ऐकलं असेल, यूट्यूबला ऐकलं असेल. यांनी वर्षश्राद्धाला बोलावलं खरं, पण माझी इच्छा नव्हती. का? मयूरच्या 25व्या वाढदिवसाला यायची इच्छा होती माझी, पण दुर्दैवानं त्याच्या पुण्यस्मरणाला यावं लागतं. ही शोकांतिका आहे. या परिवाराला त्याचा 25वा वाढदिवस साजरा करायचा होता. दुःख याचं की पुण्यस्मरण करावं लागतं. पण समाधान यात आहे, जिथं कुठं असेल तिथून आम्हाला पाहत असेल, आशीर्वाद देत असेल, हसत असेल. अरे जिवंत होता तेव्हा सांगत होता आई बापाला, बाबा काय बेटा, आई काय रे बाळा, बस करा आता, कुठवर फिरवता मला, आता नका नेऊ दवाखान्यात. आई बापानं म्हणावं, पोरा सगळी इस्टेट गेली तरी चालेल,
पण तू वाचला पाहिजे. आणि म्हणून मन हेलावतं, कंठ दाटून येतो. मोबाईलच्या स्क्रीनवर आणि टी व्हीच्या पडद्यावर दिसणारी महाराज मंडळी गेल्या 3 वर्षात ही माऊली इथं कीर्तनाला आणते. मागच्या 2 वर्षात हरिभक्तपरायण कबीर महाराज होते. आज स्वतः कबीर महाराजांचे वडील कीर्तनात टाळ घेऊन उभा आहेत. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील नामवंत गायक आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज, इकडे शिवाजी महाराज, आमचे मोहन महाराज पकवाज गोड वाजवतात. आमचे माऊली महाराज ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून शूटिंग होत आहे. ज्या राजश्री ताईचे व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हायरल होतात, त्या माऊलीनं गेल्या 3 वर्षापासून रांगोळी काढायचं इथं काम करावं. 1ही रुपया न घेता इथं रांगोळी काढावी. माझ्याकडून तेवढीच माझ्या मयूरदादाला श्रद्धांजली होईल. एवढं मन मोठं त्या माऊलीनं करावं, हे सगळं बरं आहे. पण आईच्या मनात ती भावना आहे. कोणती? कासावी सप्राण जीव तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळे, कासावी सप्राण मन तळमळी. हॅलो. कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळे, कासावी सप्राण मन तळमळे, कामा सोळी जीवना विना, जैसी कामा सोळी जीवना विना. दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा ओस वाटते उदास. जैसी कामासोळी जीवनावीन, जैसी कामासोळी जीवनावीन, दिशा वाटती उदास, दिशा ओस. कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी. जैसी कामा सोळी जीवनावीन, जैसी कामा सोळी जीवनावीन. कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी, कामासोळी जीवनावीन, जैसी कामासोळी जीवनावीन. बांधल्या पिंडीचा सुटला स्याळा, तृणरानो माळा विखुरले. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. धरणाचा बांध फुटल्यानंतर, गवताच्या पेंडीचा आळा सुटल्यानंतर जेवढं दुःख होतं, तेवढं दुःख आज या ढमढरे परिवाराला आहे. पण दुःखावरची मात्रा म्हणजे आजचा तुकोबांचा अभंग आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला उदास वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला करमणार नाही, जेव्हा तुमचं मन उद्विग्न होईल, तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांची गाथा उघडा. गाथ्यातला प्रत्येक अभंग वाचा. त्यातला काना मात्रा वेलांटी उकार डोळे भरून पहा. माझा शब्द आहे तुम्हाला, तुकोबरायांच्या गाथ्यातला अभंग तुम्हाला जगायला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे आरसा आहे. महाराजांचा प्रत्येक अभंग म्हणजे आरसाच आहे. आपल्या घरात कपाट असलं नसलं तरी चालतं, आपल्या घरामध्ये सोफा असला नसला तरी चालतो, आपल्या घरामध्ये खुर्ची असली नसली तरी चालते, आपल्या घरामध्ये पलंग असला नसला तरी चालतो. आपल्या घरात एक वस्तू असावी लागते, त्या वस्तूचं नाव आहे आरसा. आरशाचा चांगला गुण असा आहे, आरसा कधी खोटं बोलत नाही. आणि आरशाचा वाईट गुण असा आहे, आरसा नेहमी तोंडावर बोलतो. आणि म्हणून तर लोकाले आरसा आवडत नाही. जी माणसं खरं बोलतात आणि जी माणसं तोंडावर बोलतात, ती लोकाला आवडत नाहीत.
तुकोबा कुठं आवडत होते लोकाला. महाराज जर लोकाला आवडत असते तर मंबाजी बुवानं माझ्या तुकोबाला काठीनं मारलं नसतं. या महाराष्ट्रात मोठं होण्याकरता मरावं लागतं. या महाराष्ट्रात मोठं मानण्याकरता हे जग सोडून निघून जावं लागतं. जोपर्यंत जिवंत आहात, जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत हे जग तुम्हाला मला किंमत देत नाही. पण माझी विनंती तुम्हाला, माणूस गेल्याच्या नंतर लोक रडतात, घरातले रडतील यात काय नवल आहे, बाहेरचे सुद्धा रडतात. माणूस गेल्याच्या नंतर घरातले लोक नैवेद्य ठेवतील यात काय नवल आहे, जग सुद्धा आपल्या पाया पडल. माणूस गेल्याच्या नंतर आपल्या घरातली लोक रडतील यात काय नवल आहे, जगाच्या डोळ्यात पाणी येईल. पण विनंती आहे तुम्हाला, माणूस मेल्यानंतर त्याचा फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवून मिस यू म्हणण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याचा फोटो आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवावा आणि विथ यू म्हणावं. त्याला जगायला प्रेरणा मिळते, हे लक्षात राहा. गेल्याच्या नंतर जग येईल, जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नाव काढा. इथं तिरडीला खांदा द्यायला गर्दी राहते, पण जिवंतपणे तीच माणसं तिरस्कार करतात. इथं फोटोच्या पाया पडायला गर्दी आहे, पण जिवंतपणे माणसं एकमेकांबद्दल चांगलं सुद्धा बोलत नाहीत. हे कलियुग आहे. ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. जेवढं दुःख या परिवाराला तेवढं दुःख तुम्हाला मला नाही. हे कटू सत्य जरी असलं तरी परिवार कुठेही कमी पडलेला नाही. तुम्हाला वाटत असेल आमच्या लताताई एवढा खर्च करतात, प्रतापराव एवढा खर्च करतात, मग हा परमार्थ वायाला जातो की काय? सज्जन हो, धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट कधी वायाला गेली नाही आणि इथून पुढे कधी वायाला जाणार नाही. काय काय वायाला जात नाही जरा यादी देतो ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायाला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. गळ्यामध्ये सोन्याच्या साकळ्या घातल्या तर आपल्यावर नजरा चोराच्या पडतात. गळ्यामध्ये सोन्याच्या साकळ्या घातल्या तर आपल्यावर नजर चोरांच्या पडतात. परत ऐका, गळ्यात सोन्याच्या साकळ्या घातल्या तर आपल्यावर नजरा चोरांच्या पडतात, पण गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या तर आपल्यावर नजरा वारकऱ्यांच्या पडतात. हे लक्षात राहू द्या. एवढा सोपा परमार्थ आहे. सोनं घातलं तर मरताना ते काढावं लागतं, पण सोबत येणारा जगातला सगळ्यात मौल्यवान दागिना म्हणजे तुळशीची माळा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये सोबत काय येत असेल तर केलेला परमार्थ. का करावं परमार्थ? तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा समाधान, तेने सदा चित्ता. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. म्हणून परमार्थात प्रवेश केला पाहिजे. 16 संस्कारांमध्ये वर्षश्राद्ध नावाचं एक संस्कार आहे. हे तिसरं पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरण हे देवाला आवडतं. तू म्हणाल कसं काय? हे तिसरं पुण्यस्मरण म्हणजे आमच्या मयूरचा शेवट गोड झालाय, ह्यात काही तीळ मात्र शंका नाही. तू जिथं कुठं असेल तिथून आमच्या धनेश दादाला, दोनही भावंडांना, संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देत असेल. खरं तर 3 दुःख कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आई किंवा बाप मरू नये, तरुण वयात जोडीदार मरू नये आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी जाऊ नये. दुर्दैवानं ही 3ही दुःख या परिवारात आलेले आहेत. पण परिवार खचला नाही, डगमगला नाही, पुन्हा उभा राहिला. आजचं मला ज्यांच्यामुळं मिळालेलं आमंत्रण ते परमादरणीय परमश्रद्धेय चैतन्यदादा मोहिते आणि ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल
त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, ज्यामध्ये आज स्वतः मोठ्या मनानं हरिभक्तपरायण आतार महाराज उभा आहेत. खरं तर मोहम्मद महाराजसुद्धा सुंदर कीर्तन करतात. आजचं कीर्तन त्यांचं असतं आणि मी टाळ घेऊन उभा राहिलो असतो तर मला बरं वाटलं असतं, पण हे तुम्ही उलटं केलेलं आहे, असे नका. पण असं आहे, आपला आनंद फक्त दोनच लोकाला होतो, एक तर आपल्या आईला आणि दुसरं म्हणजे आपल्या बापाला. आपली प्रगती फक्त दोघालाच सहन होते, एक तर आपल्या आईला किंवा आपल्या बापाला, आणि ते माझ्या वडिलांसारखे आहेत. ते माझ्या आईच्या हृदयासारखं हृदय घेऊन आलेले आहेत. आपल्या लंगडत चालण्याचा राग जगाला येतो, आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक म्हातारीला वाटतं. आपल्या फेगडत चालण्याचा राग जगाला येतो, आपल्या फेगडत चालण्याचं कौतुक आईला वाटतं. आपल्या बोबड्या बोलण्याचा तिटकारा जगाला, आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक आईला. ज्ञानोबरांची सुंदर ओवी आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिघे जेवी, हे सूत्र आहे. आणि म्हणून तुम्हाला माझं कौतुक असेल या अभिलाषेसह माझ्या कीर्तनाला मला सुरुवात करायची आहे. आपण सर्वजण अत्यंत गोड आहात. मी काय फार मोठा विद्वान, फार मोठा पंडित नाही, त्यामुळे तुम्ही फार टेन्शनमध्ये बसू नका. तुमच्या डोक्यावरून जाईल असं मला सांगायचं नाही, तुमच्या डोक्यात बसेल असं मला सांगायचं आहे. माझं कीर्तन ऐकल्याच्या नंतरनं तुमचा परमार्थ चांगला होईल याची गॅरंटी मी देणार नाही, पण माझं कीर्तन ऐकल्याच्या नंतरनं तुम्हाला प्रपंच करता करता परमार्थ करू वाटेल याची गॅरंटी मी नक्की देणार आहे. तर तुम्ही अजिबात चिंता करू नका. तास दीड तास फक्त हृदयाचे कान करा आणि माझं चिंतन ऐका. माझ्या अभंगाकडे मला वळायचं आहे. जगद्गुरु तुकोबा सांगतायत, भोगतो न घडे संचिता वाचूनी, करावे ते मनी समाधान. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. थोडं 19-20 आहे, ते थोडं तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या जोरावर व्यवस्थित करून घ्या. आम्हाला त्यातलं काही कळत नाही. तुम्ही त्या क्षेत्रातले डॉक्टर आहात, आम्ही या क्षेत्रातले डॉक्टर आहोत. त्यामुळे तुम्हाला जे बरं वाटतं कानाला तसं करा. हल्ली लोकांना खरं आवडत नाही, लोकाला बरं वाटतं. बऱ्याचा जमाना आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हे बरं कराल ही अपेक्षा आहे. महाराज म्हणतात, आपल्या आयुष्यात आलेलं कर्म, आपल्या आयुष्यात आलेला भोग, आपल्या आयुष्यात आलेलं दुःख या तिन्हीचे वाटेकरी नसतात. सुख वाटून घ्यायला जग येतं, दुःख वाटून घ्यायला जग येत नाही. आणि म्हणून आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान, भावनाबरोबर भावना, चेहऱ्याबरोबर स्वभाव, चित्राबरोबर चारित्र्य, आणि ऐकलं पाहिजे आपण, प्रयत्नांबरोबर प्रारब्ध सुद्धा अतिमहत्वाचा आहे. नुसतं ज्ञान आहे पण तुमच्याकडे नम्रता नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. माझी विनंती तुम्हाला, ज्ञान कमी असलं तरी चालेल पण आपण नम्र राहिलं पाहिजे. असं आहे, जगात शेराला सव्वाशीर भेटतच असतो. जगात आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा येतच असतो. आपल्याला जर असं वाटत असेल की मीच राजा आहे, मीच राजा आहे, मीच राजा आहे, तर सावधान, एक दिवस आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होणार आहे. एक दिवस आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे जाणार आहे. एक दिवस आपल्याला कोणीतरी मागं टाकणार आहे. आभाळ काय टेकत असतं? आभाळ कुठं थांबत असतं? आपण थांबायचं असतं. आभाळानं थांबावं ही भावना कधी ठेवायची नसते. माझ्याकडे पहा, एखाद्याला आपल्या परिसरात राजा व्हायची इच्छा झाली आणि तो राजा झाला आणि त्याचा जर त्या परिसराला त्रास होत असेल तर नियती अशा एखाद्या योद्ध्याला त्या रणांगणात उतरवते की तो योद्धा असा पराक्रम गाजवतो की त्या राजाचा नायनाट करून टाकतो. त्या राजाला खाली पाहावं लागतं. मग परत तडजोड नसते, परत समझोता नसतो, थेट निकाल लागला जातो. म्हणून अहंकार करणं बरं नाही. आपल्यापेक्षा कुणी ना कुणी कधी ना कधी, केव्हा ना केव्हा पुढे जाणार आहे. नम्र रहा. आपल्या मस्तीत आपण जगावं, पण मस्तीत जगता जगता आपण शिस्तीत जगलं पाहिजे. ज्ञानाबरोबर नम्रता अति महत्वाचं आहे ना. आमच्यातही काही जण असतात, त्यांच्या शेजारी उभा राहून फोटो सुद्धा काढू वाटत नाही हो. ज्ञान भरपूर असतं पण ते छताळकडून चालतात, माझ्यासारखा मीच आहे. लक्षात राहू द्या, अहंकाराचं घर नेहमी खाली असतं. भगवान गोपाल कृष्णानं झोपण्याचं नाटक केलं. कृष्णानं झोपायचं नाटक केलं. अर्जुन आणि दुर्योधन दोन्ही भेटीला आले. अर्जुन भगवंताच्या पायाजवळ बसला आणि दुर्योधन भगवंताच्या डोक्याजवळ बसला. भगवान गोपाल कृष्णानं डोळे उघडले, उठून बसला देव. खरं सांगा, देवाला सगळ्यात आधी कोण दिसला असेल हो? डोक्याजवळ बसणारा दिसला असेल का पायाजवळ बसणारा दिसला असेल? बोला. जी माणसं पायाजवळ बसतात ती माणसं देवाला लवकर दिसतात. जी माणसं नम्र असतात
त्या माणसांना जग डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. हे कधी विसरू नका. जी माणसं अहंकारी असतात एक दिवस त्याचं घर मातीत गेल्याशिवाय राहत नाही. अहंकार बरा नाही. आपल्यापेक्षा तर तो राजा रावण बरा होता. 80,000 बायका होत्या म्हणे त्याला. मला काय माहीत नाही, मी काय त्याचं फेसबुकला फ्रेंड नाही, पण 80,000 बायका, 1,00,000 पुरं, 1,25,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू, केवढा मोठा बारदाना त्याचा, एवढा श्रीमंत राजा रावण. पण कधी फेसबुकला रावणानं पोस्ट नाही टाकली वर लंकेचा फोटो खाली हॅशटॅग रावण बोलते सबको कोलते, असं नाही लिहिलं त्यानं. एवढा मोठा रावण आहे. स्वतःचा सक्का भाऊ, त्याचं नाव विभीषण, रामाच्या पार्टीत गेला. मग लगेच रावणाला राग नाही आला. विभीषणाचा फोटो लगेच त्याने इंस्टाग्रामला पोस्ट नाही केला आणि खाली नाही लिहिलं हॅशटॅग आपलेच गद्दार. हे असले धंदे आपण करतो. अहंकार बरा नाही. मोठ्या मोठ्याला अहंकारानं मातीत घातलं महाराज. नारदानं 13 वर्ष तप केलं, कामावर विजय मिळवला. बाई चालत नाही, बाई चालत नाही, बाई चालत नाही, बाई चालत नाही म्हणून कार्ड छापली आणि जिथं जाईल तिथं वाटायला चालू केलं. पहा म्हणे माझं कार्ड. बाई चालत नाही, बाई चालत नाही, बाई चालत नाही. लोक म्हणले हा अहंकार बरा नाही. नाही, तुम्ही ब्रह्मचारी झालात आम्हाला पटलं, तुम्ही गोसावे आहात हेही आम्हाला पटलं, तुम्ही कामावर विजय मिळवला हे सुद्धा आम्हाला आवडलं, पण जन्माला तर आईच्या पोटातनंच आलाय ना. म्हणे हा. मग आईच्या पोटातनं जन्माला आला आणि आईचा तिटकारा करता म्हणे कामावर विजय मिळवलाय मी, आपल्याला बाई चालत नाही. देवाच्या लक्षात आलं अहंकार माणसाला मातीत नेतो. देवानं सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, लग्नाचा सेटअप तयार केला आणि ह्याच सावतामाळी मंगल कार्यालयात स्टेजवरती देवच नवरी होऊन उभा राहिला. ते निघाले होते वाटेनं. नारद महर्षी कार्ड वाटत चौकात उभा होते. बाई चालत नाही, बाई चालत नाही, बाई चालत नाही, बाई चालत नाही. पण स्टेजवर चाललेलं लग्न पाहिलं आणि नारदाला असं वाटलं तिथं जाऊन एखादी मंगलाष्टका म्हणावी. नारद महर्षी आले, गळ्यात विना, डोक्याला फेटा, कमरेला धोतर, असेच होते. बाई चालत नाही, बाई चालत नाही, बाई चालत नाही. स्टेजवरती आले. बाकीचे म्हणले हे पहा नारद महर्षी आपल्या लग्नाला आलेत, शुभ आशीर्वाद देण्याकरता माईक त्यांच्याकडे द्या. त्यांच्याकडे माईक दिला आणि मग नारद महर्षीने बोलायला चालू केलं. आज या ठिकाणी शुभमंगल विवाहाच्या निमित्तानं चिरंजीव सौभाग्यकांक्षीनी नाव घ्यायचं म्हणून नवरीकडं पाहिलं. वरचा ओठ खाली आणि खालचा ओठ खाली, आ वाचलेला तसाच राहिला. लोक म्हणली नारदजी अहो बाई चालत नाही. नारद म्हणले तसं नाही, बाईशिवाय काय चालत नाही. एवढ्या मोठ्या माणसाला जर खाली पाहायचं येतं अहंकारामुळं, आपण तर किरकोळ आहोत ना. ज्ञान असावं पण ज्ञानाच्या जोडीला नम्रता असावी. सोनं वितळलं तर त्याचा दागिना तयार होतो, लोखंड वितळलं तर त्याचा अवजार तयार होतं, पीठ नरम झालं तर त्याची भाकरी बनते, माती मऊ झाली तेव्हाच त्याची शेती तयार होते. तसं माणूस नम्र झाला, माणसानं देवाकडे जायची गरज राहत नाही. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. तेने कोणीला जय हो, तेने कोणीला आनंद हो, तेने कोणीला आनंद. याची शूरत्वाचे अंग, याची शूरत्वाचे अंग, याची शूरत्वाचे अंग, हरी आणिला श्रीरंग. तेने कोणीले आनंद, तेने कोणीले आनंद हो, तेने कोणीले आनंद. याची शूरत्वाचे अंग, याची शूरत्वाचे अंग, याची शूरत्वाचे अंग, हरी आणिला श्रीरंग, श्रीरंग, श्रीरंग. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. महापुरे झाडे जाती, तेथे येड्या बाबळी वाचती. तळेगावकर बरोबर आहे ना. तुमच्या तळेगाव ढमढेऱ्याला कधीच पूर आला नसेल, पण जर आलाच तर त्या पुराच्या पाण्यानं लवाळे वाहून जातात आणि येड्या बाबळी राहतात ना.
मग येड्या बाबळी एवढ्या मोठ्या आहेत की, पण येड्या बाबळी वाहून जातात का? येड्या आहेत ना, शहाण्या नाहीत ना त्या, येड्या आहेत म्हणून तो वाहून जातात. लवाळा बिचारा शहाणा आहे, पाणी आलं की झुकतो. येडे बाबळ झुकत नाही ना का? अरे येडे आहे ना ती. म्हणून आपण ईडीच्या नादाला लागाव, पण ईडी आपल्या पाठीमागं लागू नये. आपल्या मागं लागणार नाही. मी बाबळीबद्दल बोलतो, तुम्ही अंगावर घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे पहा. ज्ञानाबरोबर नम्रता, आयुष्याबरोबर आरोग्य अति महत्वाचं आहे. आयुष्य लांब लचक आहे, पण त्याच्यामध्ये आरोग्य नाही, उपयोग नाही. आयुष्य पण पाहिजे आणि आरोग्य पण पाहिजे. नाहीतर साखर कारखान्याचा डायरेक्टर झाला, मनात आणलं तर पोत्यानं साखर खाता येते, पण त्याला चहाच्या कपातली चालत नाही. का बरं? शुगर आहे. म्हणून आयुष्याबरोबर आरोग्य सुद्धा पाहिजे. ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान पाहिजे. ते कधी कधी गरिबाच्या घरी गेलात ना आणि श्रीमंताच्या घरी जर गेलात ना, तर जरा परीक्षण करा. गरिबाच्या घरी चहा येतो, श्रीमंताच्याही घरी चहा येतो. गरिबाच्या घरचा चहा म्हणजे कप भरलेला, त्याच्या खाली बशी ती सुद्धा गच्च भरलेली, आणि सांडत सांडत चहा. मोठ्याच्या बंगल्यातला चहा म्हणजे बशीचा पत्ता नाही, एकटाच कप. अखिल भारतीय गोसावी संघटनेचा अध्यक्ष. ते कपाला शिडी लावावं लागते, वर चढावं लागतं आणि टाचा उचलून वाकून पाहावं लागतं, दिलं का खोकल्याचं औषध आणलं म्हणून. गरिबाच्या घरी कधीही जेवायला बसा, एक भाकरी घ्या, अर्धी भाकरी घ्या, दीड भाकरी घ्या, आग्रहानं घालतात जेवायला. मोठ्याच्या बंगल्यात हवं का, हवं का, हवं का, हवं का. अरे वाढलंच नाही तर डोंबाल खावं का. गरिबाच्या घरी कधीही जा, दगड उशाला सुद्धा झोप लागल. मोठ्याच्या बंगल्यात झोप नाही लागायची. का? पैशानं पलंग मिळतो, झोप मिळत नाही. पैशानं अन्न खरेदी करता येतं, भूक विकत घेता येत नाही. माणसाच्या आयुष्यात पैशाला ठराविक रेषेपर्यंत किंमत आहे. आयुष्याच्या शेवटच्या काळात किती पैसा असला तरी कामाला येत नाही. या देहाची सावली सुद्धा सोबत राहत नाही, आणि म्हातारपणात जर्जर झालेलं शरीर साथ देत नाही. म्हणून माझी विनंती आहे, पैसा खिशात ठेवायचा असतो आणि दया काळजात ठेवायची असते. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात जातो त्या दिवशी भावाभावात भांडण होतं. बहीण भावाला हिस्सा मागते. महाराज लोक घेतलेल्या तारखा कॅन्सल करतात. का बरं? खिशातला पैसा हृदयात जातो म्हणून. पैसा खिशात पाहिजे, दया काळजात पाहिजे. कलियुगात दोघाकडे देव आहे. ज्याच्या खिशात पैसा, काळजात दया, देव त्याच्या जवळ. आणि ज्याच्या ओठावर सदैव देवाचं नाव, देव त्याच्या जवळ. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज 2 ओव्या सांगतात. जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया, विभूती माझी. आणि दुसरी ओवी आहे महाराजांची, मी तयापासी पांडवा, हरपलो गा गिवसावा, जेथ नाम घोष बरवा, करीती माझा, नाम घोष करीती माझा बरवा, बरवा करीती नाम घोष माझा, करीती नाम घोष माझा, नाम घोष बरवा करीती माझा. तयापासी मी पांडवा, पांडवा मी तयापासी, नाम घोष जेत बरवा, पांडवा मी तयापासी, नाम घोष बरवा माझा. मी तयापासी बरवा नाम घोष पांडवा, पांडवा करीती नाम घोष माझा, मी तयापासी. म्हणून वारकऱ्यांच्या ओठावर पांडुरंगाचं नाव, आणि ज्याच्या ओठावर पांडुरंगाचं नाव त्याच्याजवळ जगाचा बाप असतो, हे लक्षात राहा. म्हणून आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंतीबरोबर समाधान जवळ करता आलं पाहिजे. अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. अधिकार महत्वाचा नसतो, महत्वाचं असतं ते कर्तव्य. अधिकार काय आज असतो तसा उद्या नसतो. आजी असतं तसं कधीतरी माझी होतं, पण कर्तव्य कायम टिकतं. प्रभू रामचंद्रानं मनात आणलं असतं तर त्याला अयोध्येचं राजे पण मिळालं असतं, गादीचं वारस होता आलं असतं. पण रामाला गादीचा वारस व्हायचं नव्हतं, रामाला राम व्हायचं होतं. लक्ष्मण म्हटलं असतं ना, दादा वनवास तुला झालाय, वनवासाला तू गेलं पाहिजेस, बायको तुझी तुझ्या बरोबर येते, हरकत नाही, माझी काय गरज आहे.
पण लक्ष्मणाला अधिकार पाहायला असता तर लक्ष्मणाला गादी मिळाली असती, पण रामाच्या मंदिरात लक्ष्मणाला जागा मिळाली नसती. लक्ष्मणाला गादीचं मालक होता आलं असतं, लक्ष्मणाला लक्ष्मण होता आलं नसतं. सीता म्हणली असती ना, मालक जा तुम्ही वनवासाला, उर्मिला थांबली मी पण थांबते. सीतेला गादीची मालकीन होता आलं असतं, पण तिनं कर्तव्य केलं, अधिकार पाहिला नाही. सीतेला मालकीन व्हायचं नव्हतं. ऐकता ना सीतांनो, सीतेला मालकीन व्हायचं नव्हतं, सीतेला सीता व्हायचं होतं. सीतेला कोण व्हायचं होतं? सीतेला सीता व्हायचं होतं. जगाच्या मालकानं श्रीरामानं दशरथाच्या सुपुत्रानं अयोध्येच्या होणाऱ्या राजानं समोर ओतलेली फुलं बाजूला सारली, गळ्यातल्या फुलांच्या माळा बाजूला काढल्या. आईच्या जवळ गेलाय राम. राघवाकडे पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलंय. वाळलेलं गवत कपाळाला बांधलंय, झाडाची पानं अंगाला गुंडाळलीत, झाडाची साल कमरेला गुंडाळली, आणि आलाय माझा राम सीतेच्या समोर. सीता, तुझा निरोप घ्यायला आलोय. आता ही भेट आहे, कदाचित 14 वर्षानंतर भेट होईल न होईल मला माहिती नाही. सीते, डोळे भरून पहा मला. नवरा म्हणतो बायकोला, डोळे भरून पहा मला, कदाचित आपली भेट शेवटची असेल. ऐकता ना आपण कीर्तन. सीतेला तिचा पती, ज्याचं नाव राम, ज्याच्या पावलावर पाऊल टेकून आली, ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्यावर ममता केली, स्वप्न रंगवली सुखी संसाराची, त्या सीतेच्या कानावर वाक्य पडतायत प्रभू रामाची. ऐक ना सीता, मोठं राज्य जंगलाचं आहे, छोटं राज्य अयोध्येचं आहे. आपला भरत लहान आहे ना सीता? हा. तुझा धीर? हा. लहान आहे ना? लहान आहे. अयोध्येचं राज्य लहान आहे ना सीते? हा. जंगलाचं वनवासाचं राज्य मोठं आहे ना सीते? हा मालक. मग मी मोठा आहे ना सीता? हा मालक. तुम्ही थोरले आहात, तुम्ही मोठे आहात. आधी तुमचा जन्म राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. शत्रुघ्न भाऊजी लहान आहेत, लक्ष्मण भाऊजी लहान आहेत, आपले भरत भाऊजी लहान आहेत, माझ्यापेक्षा वयानं लहान आहे आपला भरत, आपल्या मुलासारखे आहे तो भरत आणि शत्रुघ्न. असं का विचारता? मग प्रभू रामचंद्र माझ्याकडे पहा, जगाचा बाप काय म्हणतोय सीतेला, ए सीते, वनवासाचं राज्य मोठं आहे. सीते, वनवासाचं राज्य मोठं आहे आणि माझं वय सुद्धा जास्त आहे. मी मोठा आहे ना सीते? हा. मग मोठं राज्य मोठ्या भावाला आणि छोटं राज्य छोट्या भावाला दिलंय. सीता, तू नाराज व्हायचं, अशी समजूत घालणारा राम आणि हे ऐकून घेणारी सीता तळेगावात शोधून सुद्धा सापडणार नाही. अशा पद्धतीनं समजूत घालणारा राम माझ्या समोर नाही, आणि अशा पद्धतीनं समजूत घातलेली ऐकून घेणारी सीता मला वाटतं आता नाही, नसेल. काय म्हणतोय राम? सीते, तू माझी बायको आहेस? हा मालक, मी तुमची अर्धांगिनी आहे. मालक, तुम्ही माझे प्राणनाथ आहात. साखरेपासून काही गोडी बाजूला करता येते? नाही. फुलापासून काही सुगंध बाजूला होतो? मालक, देहापासून जशी सावली बाजूला होत नाही ना, तशी मी सुद्धा तुमच्यापासून बाजूला होणार नाही. हट्टाला पेटलेली सीता आहे आणि तिला समजवणारा राम आहे. कधी कधी आपली सीता हट्टाला पेटते, मला शॉपिंगला घेऊन चला, शॉपिंगला घेऊन चला. मी ऐकणारच नाही. मॉललाच जायचंय मला, डीमार्टलाच जायचंय मला, मी तिकडंच जाणार आहे, मला फिरायला जायचंय, मला गोव्याला जायचंय, मला महाबळेश्वरला जायचंय, असं तुमची सीता म्हणते की नाही तुम्हाला? अरे होय म्हणा ना, म्हणते ना या वयात सुद्धा. प्रभू रामचंद्र तिचे डोळे पुसतायत. ऐक ग सीते, नाही जायचं. का जायचं नाही मालक? नाही जायचं. आपल्या वाट्याला आलेला भोग आहे ना, तो आपण भोगायचा असतो. सीते, नाही यायचं तो सोबत. सीतेनं पायातल्या वाहना काढल्या. मालक, श्रीमंतीच्या चपल्या घालायची हौस नाही मला. जगाचा बाप आहात तुम्ही, जगाचे मालक आहात तुम्ही, प्रभू आहात तुम्ही. जर सगळं तुम्हाला त्यागता येतं तर तुम्ही जेव्हा कृष्ण होता तेव्हा मी राधा होते. राधा, जिचं नाव घेतल्यानंतर कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा, तिचं नाव राधा. राधा शब्द उलटा लिहिला तर शब्द तयार होतो धारा, तिचं नाव राधा. जिच्या नामस्मरणानं काम क्रोधाची दूर होते बाधा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. राधा शब्द लिहिताना
प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा, तेव्हा जी पूर्ण होते तिचं नाव आहे राधा. रच्या पुढं कोण उभा करावा लागतो? धच्या पुढं कोण उभा करावा लागतो? कान्हाशिवाय जे अपुरे अधुरे मालक नाही सोडणार तुम्हाला. अगं सीता, निरोप घ्यायला आलो ग, शेवटचे हात जोडायला आलोय, निरोप दे मला. सीता 2 पावलं पुढं झाली आणि मालकाला म्हणू लागली, मालक निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. नाही सोडणार मालक तुम्हाला. मला माहिती आहे भावनापेक्षा भावना महत्वाची असते. महत्व भावनाला नसतं, महत्व भावनेला असतं. भवन मोठं मोठं घर असतं, भावना मोठी असेलच असं नाही. पैसा कोणाकडे नाही. सध्या महाराष्ट्रात पैशाचा पाऊस पडतो. पैशाची झाडं प्रत्येकाच्या घरात आहेत. माना नाही तर मानू नका, क्षमा करा मला, पण शक्यतो लोक गरीब राहिली नाहीत. आता कायद्याला न घाबरणारी माणसं जगात आहेत. गरिबीला न घाबरणारी माणसं जगात आहेत. जुना काळ आठवा, घरामध्ये अँटेनाचा जमाना होता. गावात एक टीव्ही होता. अख्खं गाव त्या घरी जायचं टीव्ही पाहायला हाकलून देत होते लोक. गावातल्या लोकांनी ट्रॅक्टर आणला तर लोकांची पाहायला गर्दी होत होती. आता काय नाही, सबसिडीत भेटू राहिले ट्रॅक्टर. एक काळ असा होता की त्या काळामध्ये एखाद्यानं जर मोटरसायकल घेतली तर लोक त्याला पाहायला दूर दूरवरून येत होते. आता काय वाटत नाही. बाराला संपवायचं आहे का? बरोबर नाही ना काय तसं? तुम्हाला तुमच्या वेळेचं बंधन असेल तर मला एक सूचना मिळालेली आहे की कमीत कमी 1.5 तास तरी कीर्तन व्हावं. तुम्हाला कोणाला गडबड असेल तर तुम्ही पाया पडून जाऊ शकता. पण परिवारानं मला बोलवलंय म्हणजे 1.5 तास मला बोलावं लागेल. प्रभू रामचंद्रानं सीतेचा निरोप घेतला. जगाचा बाप निघून गेला, वनवासाला गेला. वनवासाला गेल्याच्या नंतर मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे. श्रीमंतीबरोबर समाधान असलं पाहिजे. सीता वनवासात राहत होती. ऐकताय ना आपण? सीता वनवासात राहत होती आणि कैकेयी राजमहालात राहत होती. फरक इतका होता दोघींमध्ये, सीता वनवासात होती, कैकेयी राजमहालात होती. पण राजमहालात राहून सुद्धा ती नवऱ्याच्या डोळ्यातनं पाणी काढत होती आणि सीता वनवासात होती तरी सुद्धा नवऱ्याला आनंदात ठेवत होती. हे लक्षात राहू द्या. चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं असतं. चित्र जसं आज असतं तसं उद्या नसतं. माझं चित्र आहे ना, तुम्ही बॅनरवर जे छापलेलं ते FYBAचं आहे. माझी 12वी झाली होती. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मी गेलो होतो. काय चित्र दिसत होतं पठ्ठ्याचं, काय किती चांगला दिसत होतो मी, किती सुंदर दिसत होतो. ते चित्र आता राहिलं नाही. आता चित्रवळ्या झाल्या माझ्या. चित्र असंच असतं. लग्न झाल्या झाल्या त्याला विचारलं काय दिसतंय रे चित्राच्या डोळ्यात? तो म्हणला समुद्र दिसतो, चांदण्या दिसतात, झरे दिसतात. 5 वर्ष झाली लग्नाला, काय दिसतं रे चित्राच्या डोळ्यात? चिपाडं सोडून काय दिसत नाही महाराज, नुसती चिपाडच दिसतात. चित्र आज असतं तसं उद्या नसतं. चारित्र्य मात्र कायम टिकतं. साने गुरुजींचं श्यामची आई नावाचं पुस्तक आहे. श्याम 7 वर्षाचा झाला. आईनं पदरानं डोकं पुसलं. श्यामच्या डोळ्यात पाणी आलं. श्याम का रडतो? आई, मोठा झाल्यानंतर मला पदर मिळेल का ग? जगातल्या सगळ्यात महागड्या वस्त्राचं नाव आहे पदर. जगातल्या सगळ्यात श्रीमंत वस्त्राचं नाव आहे पदर. त्याला कान्हा मात्रा वेलांटी उकार नाही, पदराला गाठ नाही. म्हणून जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा अपमान कधी होऊ द्यायचा नाही. ज्याला आईचा पदर मिळालाय तो भाग्यवान आहे. श्यामनं टाचा उचलल्या. श्याम 4 पावलं पुढे आला. श्यामची आई मागं मागं चालते. श्याम, राजा, अरे टाचा उचलून का चालला रे? श्यामनं उत्तर दिलं, माय, पायाला माती लागते. आईनं उत्तर दिलं, श्याम, जसं लहानपणी स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना बेटा, तसं मोठा झाल्यानंतर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागणार नाही याची काळजी तू घेतली पाहिजे. हे संस्कार होते आईचे. आणि म्हणून चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं असतं, चेहऱ्यापेक्षा स्वभाव महत्वाचा असतो. मला सांगू द्या, चेहरा जसा आज असतो तसा उद्या नाही, पण स्वभाव टिकतो. स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतोच. पण
चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं नसतं. लोक आधी चेहरा पाहतात, मग स्वभावाचे पदर कळतात. विनेकरी बाबा, तुम्ही स्वभाव पाहिला होता का चेहरा? खरं खरं सांगा, तुम्हाला मर्यादेची शपथ आहे. मी सुद्धा चेहराच पाहिला होता. सगळे चेहराच पाहून राहतात ना. महत्व चेहऱ्याला नसतं, महत्व स्वभावाला असतं. श्रीमंती आणि सौंदर्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरुषानं सौंदर्याला भुलायचं नसतं आणि पोरीनं, बाईनं, स्त्रीनं श्रीमंतीच्या मोहात अडकायचं नसतं. या महाराष्ट्रात सौंदर्याच्या प्रेमात पडल्यामुळं कितीतरी चुकीच्या पोरी आपल्या घरात आल्यात आणि श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चांगल्या पोरी चुकीच्या घरात गेल्या. या महाराष्ट्रात श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळे अनेक पुरींचा जीव गेलाय. महाराज, वैष्णव हगवणे नावाचं प्रकरण महाराष्ट्रात जिवंत आहे अजून. याच महाराष्ट्रात सौंदर्याच्या नादाला लागलात तर एखादा उपसरपंच असला, डिप्युटी असला तरी गाडीच्या काचा वरती घेऊन त्याला बंदुकीनं डोक्यात गोळी घालून घ्यावी लागते. म्हणून पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नसतं आणि पुरीनं श्रीमंतीच्या नादाला कधीही लागायचं नसतं. ऐका माझा पुढचा मुद्दा आणि शेवटचा प्रस्तावनेतला मुद्दा असा असेल, या जगात प्रयत्नापेक्षा प्रारब्धाला जास्त महत्व आहे. नुसते प्रयत्न काय कामाचे आहेत? लोक म्हणतात प्रयत्नानं काय होत नाही, सगळं होतं. मलाही कल्पना आहे. वाळूचे कन रगडिता तेलही गळे, हे सुविचार सगळ्याला पाठ आहे ना. प्रयत्नांती परमेश्वर. एखादं शिसं ओतलेलं मंदिर असतं, त्याच्यावरती एखादा अंकुर उगवतो. पानाला पान, पानाला पान, पानाला पान, पानाला पान लागतं आणि त्याच्यातनं झाड उभा राहतं. कुणी घातलंय त्याला पाणी? पण उभा राहतं झाड. कशाच्या जीवावर? प्रयत्नाच्या जीवावर. ओले मुळा भेदी खडकाचे अंग, ओले मुळा भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. ओले मुळा भेदी खडकाचे अंग, ओले मुळा भेदी खडकाचे मूळ, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. ओले मुळा भेदी खडकाचे मूळ, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. ओले मुळ भेदी खडकाचे मूळ, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. 1.5 दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे रशियात गाजतात. दिव्याखाली अभ्यास केला. 18 तासाचा अभ्यास करून ज्या पोराला वर्गात प्रवेश नव्हता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना लिहितात. हे संविधान तयार करतात. लोकांच्या पेट्रोल पंपावरती काम करणारं पोरग अंबानी इंडस्ट्रीजचा मालक होतं. ऐकता ना आपण? हे प्रयत्नाची उदाहरण आहेत काय? सांगू द्या मला. ऐका. दारात देवळात उभा न राहू देणाऱ्या चोखोबांच्या समाधीसाठी स्वतः देव प्रयत्न करतो. हे प्रयत्नाचंच उदाहरण आहे ना. प्रयत्नानं काय अशक्य आहे? सगळंच प्रयत्नानं मिळतं. पण असंच जर तुम्ही म्हणत असाल की सगळंच प्रयत्नानं मिळतं, सगळंच प्रयत्नानं मिळतं, सगळंच प्रयत्नानं मिळतं, पटतंय आम्हाला. तुकोबांचं एक प्रमाण सुद्धा आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. पटलं आम्हाला महाराज. हे सगळं जरी खरं असलं तरी माझा जाहीर प्रश्न आहे, श्रीमंत व्हावं असं कुणाला वाटत नाही? सर्वाला वाटतं. मग होता येतं. निवडून यावं असं कुणाला वाटत नाही? मागच्या विधानसभेला आत्ता झालेल्या 4032 जण महाराष्ट्राच्या त्या रिंगणात होते. मग काय सगळेच 288च्या यादीला गेले का? सगळ्याच्या गाड्या फिरल्या, सगळ्याच्या रिक्षा वाजल्या. आदल्या रात्री लक्ष्मीचा फेरा सुद्धा आला घराघरात. मग काय सगळेच निवडून आले? कुणाला वाटतं पडावं? पण नाही राहता येत, नाही टिकता येत. याला प्रारब्ध म्हणतात. जाऊ द्या, अजून सोपं सांगतो. हे बोलू नये कीर्तनात, पण माफी मागून प्रारब्ध कळण्यासाठी
ज्याचा स्वतःचा धनुष्यबाण होता त्यांना सांगावं लागलं कुठलंही बटन दाबा, पण तेवढं धनुष्यबाणाचं बटन दाबू नका. ज्याचं स्वतःचं घड्याळ होतं त्यांना सुद्धा सांगावं लागलं कुठलंही बटन दाबा, फक्त घड्याळाचं बटन दाबू नका. याला प्रारब्ध म्हणतात. याला काय म्हणतात? प्रारब्ध म्हणतात. जन्मात कुणाला सॅनिटायझर माहित नव्हता पण मार्केटला आला, याला प्रारब्ध म्हणतात. ऐकते ना तुम्ही? एका रात्रीत एक बाई फेमस झाली हो. पोस्टर सगळ्या महाराष्ट्रात, देशात, जगात लागले. श्रीमंती आली तिला, तेरी मेरी म्हणून. याला प्रारब्ध म्हणतात. ऐकतो ना तुम्ही? सर्वजण किती उदाहरणं सांगू. जे झापूक झुपूक मधलं होतं, बच्चा गुलीगत म्हणत होतं धोका, त्याला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं, घर बांधून दिलं त्याला. याला प्रारब्ध म्हणतात. आमचा पकवाजा मेला वाजू वाजू, यालाही प्रारब्धच म्हणतात. ऐकताय ना? एखाद्याचा एक अभंग पाठ असला तर तो महाराष्ट्रात गाजतो. एखाद्यानं गाथा पाठ केली तरी सुद्धा त्याला महाराष्ट्रात किंमत मिळत नाही. याला सुद्धा प्रारब्धच म्हणतात. अन्नमान धन, तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, ते देवाला म्हणतात. देवा, पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी. पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा राहतो उपवासी, कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी. पहिला राहतो माडीत, दुसरा राहतो झोपडीत. पहिला राहतो माडीत, दुसरा राहे झोपडीत, तिसरा ऐका ना तुम्ही? गेला आडीत, सगळ्याच रसापर्यंत थोडी ना जातो. लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, येरवावोगी खटपट. चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा. आवश्यक तो शेवट, येरवावोगी खटपट. चालू जाता ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा. याला प्रारब्ध म्हणतात. पहा माझ्याकडं, अजून सोपं सांगतो, नीट लक्ष द्या बरं. अगदी सोपं सोपं मला सांगायचं आहे. ज्या गोष्टी नशिबात असतात ना त्याच मिळतात, त्याला नाईलाज आहे. प्रभू रामचंद्र, प्रारब्धाबरोबर प्रयत्न आणि प्रयत्नापेक्षा प्रारब्ध किती महत्त्वाचं सांगायचं आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते, पाठीमागून भरत धावत आलाय, प्रसंग डोळ्यासमोर आणा. चित्रकूट पर्वत समोर उभा आहे, सूर्य पश्चिमेला झुकतो आहे, पाखरं घरट्यात, लेकरं आईजवळ, वासरं गाईजवळ जातात. गडबड झालेली आहे पाखरांना. जसं आता तुम्हाला सर्वाला गडबड झाली ना, कीर्तन कधी संपतं, कीर्तन कधी संपतं, तशी गडबड झालेली आहे पाखरांना. वासरांनाही तळमळ आहे. आणि अचानक भरत पुढं आलाय. प्रभू रामचंद्राच्या खांद्यावर धनुष्य बाण आहे. माता सीता शेजारी उभी आहे, तिच्या गळ्यात फुलांची माळ आहे. शेजारी लक्ष्मण उभा आहे, त्याच्याही खांद्यावर धनुष्य आहे. समोर पर्वतावरती चढायला सुरुवातच करायची, एवढ्यात पाय धरलेत भरतानं. आणि भरत रामाचे पाय धरून म्हणतो, दादा चुकलंय आमचं, आम्ही लहान आहोत, आम्हाला माफ कर देवा. आमच्याकडून चूक झाली असेल, तुला वापस चालावं लागतं. झालं गेलं विसरून जाऊ. अरे धिक्कार आहे त्या बापाचा, वाईट आहे ती आई,
ज्या आईनं तुला वनवासाला पाठवलंय, अशी आई मेली असती तर बरं झालं असतं, असा बाप नसता तर बरं झालं असतं. धिक्कार आहे त्या गादीचा, नाही मला राहायचं गादीवर, नाही मला व्हायचं अयोध्येचा राजा, नकोय रे मला ती गादी. दादा, ज्या गादीनं भावाभावात अंतर पाडले ती गादी काय कामाची आहे? ज्या गादीनं माझ्या सोन्यासारख्या भाऊजाईला, माझ्या आईसारख्या वहिनीला आमच्यापासून दूर केलंय ना, ती गादी आमच्या कामाची नाही. दादा, माझा लक्ष्मण मला जर रोज दिसत नाही, जाळ असो त्या गादीचा. ऐकताय ना आपण, डोक्यात एखादी गोष्ट जाते ना, तेव्हाच आपण त्याच्यावर तुळशीपत्र ठेवतो. तुकोबारायांचा संसार सुद्धा एकदा डोक्यात गेला होता. महाराजांचा संसार डोक्यात गेला तेव्हा महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. महाराज म्हणले, देवा, अरे कुणाचा संसार चांगला झालाय तेव्हा आमचा होईल. नको तो संसार. तुझ्या आणि माझ्या प्रेमात जर आडवा येणारा संसार असेल तर पांडुरंगा, जळो आता संसारू, हो काही शेवट पुरे, जळो आता संसारू, जळो आता संसारू, हो काही शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव सुरे. आता काय करू सांगा, ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, ओ मज भेटेल कैसा. लक्ष्मण समोर उभा आहे, सीता समोर उभे आहे, रडणारा भरत आहे, हे पाहणारा राम आहे. सीतेच्या डोळ्यातून आसव ओघळली. पहा जरा माझ्याकडं, गालावरती ओघळली. माझी विनंती आहे, महिला मंडळ ऐकताय ना, ज्या दिवशी तुमच्या डोळ्यातून फक्त भावासाठी अश्रू येतील ना, त्या दिवशी तुम्ही कैकई असाल. आणि ज्या दिवशी तुमच्या डोळ्यातून दिरासाठी अश्रू वाहतील ना, त्या दिवशी तुम्ही सीता झालेले असाल. आपल्या डोळ्यातून फक्त भावासाठीच पाणी वाहू नये, आपल्या डोळ्यातनं दिरासाठी सुद्धा पाणी वाहिलं पाहिजे. कधीतरी थोरल्या जावेनं धाकट्या जावेला स्कूटीवर बसवलं पाहिजे, स्टार्टरचं बटन दाबलं पाहिजे, मोटरसायकल बॅटरीवरची स्कूटी चालू केली पाहिजे, कपड्याच्या दुकानात नेलं पाहिजे, धाकट्या जावेला म्हणलं पाहिजे, घे तुला पाहिजे तसली साडी. ती म्हणली पाहिजे, नको मला ताई. अगं घे. मग तिनं 2000ची साडी काढावी आणि तुम्ही मोठं मन करून म्हणावं, आई ग, आम्ही गरिबीत राहिलो, तुझ्या आधी 5 वर्ष नांदायला आले, आमच्या काळात वेगळं होतं, घे तुला 7000ची साडी, वरचे पैसे मी भरते, माझ्याकडून गिफ्ट असू दे तुला, असं म्हणणारी जाऊ मला तरी वाटत नाही इथं असेल. अरे उलट खुशाल नवऱ्याला स्प्लेंडर प्लस वर बसवतेस, प्लसच्या प्लस मध्ये पुढे एक प्लस पोरगा, मध्ये एक पोरगी मध्ये बसवते, नवऱ्याच्या खांद्यावर हात टाकते, तळेगावात येते, चौकात जाते, कपड्याच्या दुकानात जाते, मस्तपैकी 20-25 हजाराची शॉपिंग करते, घरी येते, धाकटी जाऊ विचारते, ताई मला तर तुम्ही म्हणलाच नाही शॉपिंगला चालले, कधी आणले कपडे? अगं काय झालं ना, पप्पांचा फोन आला, मम्मी पण ऐकतच नव्हती, आणि ह्यातला रुपया माझा नाही, सगळं दिलं ना ते पप्पानंच दिलंय, तुझ्यासाठी स्वतंत्र नरकाचं बांधकाम चालू आहे, ध्यानात ठेव. असं म्हणणाऱ्या काही काही खूप झाल्यात आता. सीतेच्या डोळ्यातलं पाणी रामानं पुसलं. रडू नको सीते, ऐक, ऐकून घेऊ आपण भरताचं काय म्हणतोय. भरत तेवढं सांगतो पुढे जातो. भरत म्हणतोय, राघवा, रामा, अरे धिक्कार आहे त्या बापाचा, ज्या बापानं तुझ्या माझ्यात अंतर पाडलं. आग लागो त्या आईला, ज्या आईनं तुला मला वेगळं केलं. अरे असली आई नसती तर बरं झालं असतं. धिक्कार आहे माझ्या कुटुंबाचा. हे ऐकलं आणि जगाच्या मालकानं भरताच्या तोंडावर हात ठेवला. भरत, हे बोलणं बरं नाही, असं बोलायचं नाही. ए राजा, नाही रे आईबापाचा दोष. मग दोष कुणाचा आहे? माय कैकई ना दोषी. थोडं टच करा तिथं माईकला त्यांच्यावरती. बघ रे जरा. माय कैकई ना दोषी. हे सुद्धा प्रारब्धच आहे बरं. हे सुद्धा प्रारब्धच आहे हो.
माय कैकई ना दोषी नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात खेळ चाले नशिबी माझ्या पूर्व संचिताचा खेळ चाले नशिबी माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा बाजूला सर राजा कमी करा ना आवाजाचा माय कैकई ना दोषी नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात खेळ चाले नशिबी माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पुढचं ऐका बरं, माझ्या ऐकण्यानं तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. पहा माझ्याकडं. जरा मरण यातून सुटला, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त कारे जगला कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. ज्या दिवशी दुःख येईल तुम्हाला त्या दिवशी मला आठवा. पहा माझ्याकडं हे दोन ओंडके आहेत ना, तुम्ही एकमेकाकडे पहा. तुम्ही दोन ओंडके आहात ना, एकमेकाकडे पहा. चोपदार विनेकरी तुम्ही एकमेकाकडे पहा. आता माझ्याकडे बघा. ज्या दिवशी जास्त दुःख येईल त्या दिवशी मला आठवा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवे आहे बाळा मिळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषना कुणाचा, दोषना कुणाचा. मग कुणाचा दोष आहे? तुकोबा मला मार्गदर्शन करा. महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे आजच्या अभंगाचं पहिलं. भोग तोला घडे संचिता वाचोनी, क्या बात है. भोग तोला घडे संचिता वाचोनी, 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 भोग तोला घडे संचिता वाचोनी. संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. ठरलंय आपलं. आणि म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे. उदाहरण क्रमांक 2.
या भारतात श्रीयाळ नावाचा एक भला मोठा राजा होऊन गेला. थोडं राहिले आता कीर्तन. अत्यंत सात्विक, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, समाजाची सेवा करणारा, सर्वांना आपला आपला वाटणारा. काही माणसं अशी असतात की पहिल्या भेटीत आपली होतात, आणि काही माणसं अशी राहतात ज्यांच्यासोबत आयुष्य जरी घालवलं तर ती माणसं कधीच आपल्याला आपली वाटत नाहीत. आपल्या माणसांनी आपल्याला आपलं म्हणण्याकरता आधी आपण आपल्या माणसाचं असावं लागतं, आणि आपल्या माणसासाठी आपले पण दाखवावं लागतं. आपल्या माणसासाठी आपण काहीतरी करावं लागतं, तेव्हा ती माणसं आपली होतात. माणूस संकटाच्या वेळेला किती ताकदीनं धावून येतो त्याच्यावरून त्याचं आपले पण ठरतं. लाखाच्या गर्दीपेक्षा एखादाच असावा, पण तो लाखाला भारी असावा. हजारोंच्या गर्दीत चंद्रन सूर्य शोधण्यापेक्षा, चांदण्या शोधण्यापेक्षा, हजारो चंद्रन चांदण्या जवळ करण्यापेक्षा एखादा सूर्य आपल्या जवळ असावा, तो सोबत आपल्या येईल. हजारो माणसाची गर्दी काय कामाची आहे? शेवटी गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचे असतात. श्रीयाळ राजा तसाच होता. आवडता प्रधान, आवडते सेवेकरी, विठ्ठलाची पूजा, भगवान पांडुरंग परमात्म्यावर नितांत श्रद्धा. मला भोग सांगायचा आहे. दुःख किती मोठ्या माणसाच्या वाट्याला आले ऐका बरं. एक दिवशी देव श्रीयाळ नावाच्या राजाच्या दारात आला. सेवकांना विचारलं, राजा इथे आहे का? म्हणे आत आहे. भेटायला जाऊ शकतो? म्हणे थांबा. ब्राह्मणाचं रूप घेतलं, आलाय दारात. राजानं पाहिलं आपल्या दारात देव आलाय, पण रूप ब्राह्मणाचं आहे. मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव आणि अतिथी देवोभव मानणारा राजा होता. ब्राह्मणाचे पाय पुजले, देवाला आतमध्ये घेतलं आणि विचारलं, सांगा म्हणे इच्छा काय आहे? राजानं उत्तर दिलं, त्या देवानं उत्तर दिलं राजाला, राजा आज जेवण करायचंय तुझ्या घरी. काय म्हणतो? जेवण करायचंय तुझ्या घरी. हरकत नाही. काय खाणार? तू वाढशील ते. नाही पण काहीतरी मागशील ना? मागशील ते देणार? हा. मी मागेल ते मिळेल? नक्की मिळेल. मग मागू? मागा. आज मला शाकाहार खायचा नाही, मग मला मांसाहार करायचं. देवा, अरे श्रीयाळ नाव आहे माझं, माझ्या घरात 3 पिढ्या झालं, 3 पिढ्या. काय रक्ताचा एक थेंब सांडला नाही. मांस खाता हौस करी जोडून वैरी ठेवेला असं आमचं खानदान आहे. नाही जमणार. देव म्हणला राहू दे. निघालो. त्याला वाईट वाटलं, पळतच गेला. परत पाय धरले देवाचे. कुणी? श्रीयाळानं. देवा माघारी चला. देव परत माघारी आला. देवा जेवायला वाटतो, बसा. सांगा 2 पायाचं पाहिजे का 4 पायाचं पाहिजे? देव परीक्षाच घ्यायला आला होता बरं ताई. देव काय म्हणे माहिती आहे? 2 पायाचं पाहिजे. 2 पायाचं देतो. सांग, नगरातल्या ज्या माणसाचं नाव घेशील त्या माणसाला आणून कापतून तुला जेवायला घालतो. लोकाचं नको, तुझ्या घरातलं खायचं. राजा थरथरला हो. राजा म्हणे हरकत नाही, हरकत नाही. माझं मांस देऊ का बायकोचं मांस देऊ? तुमच्या दोघांचं नाही पाहिजे. मग तुमच्या मुलाचं पाहिजे. मुलाचं? हा. म्हणजे मुलाचं बळी द्यायचा? हा. मग तू समाधानी होशील? हा. पोरग मारायचं? हा. थरथरली आई, कंठ दाटून आला, सदगदित झाला, अश्रू दाटून आले, धावत आली, राजाचे पाय धरले. मालक, तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला. जग प्रेम करतं बाळाचा जन्म झाल्यानंतर, माय प्रेम करते जन्म व्हायच्या अगोदरपासून. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई काणी, मज होय शोककारी.
स्वामी तिनी जगाचा, स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी. तळहाताचा पाळणा नेत्राचा दिवा 32 धरा त्याला दुधाच्या पाजल्या मालक. मुलगा कसाही असला किंवा मुलगा कसाही असला, आईसाठी ते लेकरू असतं. नाही मालक, जग त्याला ओळखतंय, त्याच्यापेक्षा 9 महिने 9 दिवसानं मी जास्त ओळखते. ऐकलं पाहिजे मालक, हे घरट सुनं सुनं होईल, या चिमणीचा जगून उपयोग होणार नाही, या पक्षिणीचा जीव कासावीस होईल. मालक पाया पडते, लेकराला मारू नका, देव नाराज झाला तरी चालेल, लेकरू नाही गेलं पाहिजे. डोकं आपटायला लागली, रडू लागली, अरे नाही जमणार, माझ्या बाळाला वाचवा म्हणू लागली. ऐकलं पाहिजे आपण, आई म्हणजे न्यायालय नसतं, आई म्हणजे मायालय असतं. आमच्या मयूरदादाची एक आत्या न्यायाधीश आहे, आमच्या मयूरदादाची एक आत्या न्यायाधीश आहे. मला सांगायचं आहे, आई म्हणजे न्यायालय नसतं, आई म्हणजे मायालय असतं. सांगू द्या मला, रात्री किती उशिरा घरी जा, बायको म्हणेल किती कमवलं, पण आई म्हणते काय खाल्लंस का राजा. ज्याला आईचा पदर मिळालाय त्यासारखा भाग्यवान कोणी नाही. ज्याला आईची मांडी मिळाली त्याच्यासारखा मोठा मनुष्य जगात कोणी नाही. अरे झालं, एवढा दृष्टांत संपू द्या ना, तुम्ही गडबड का करता. मी करू का जय विठ्ठल, माझा दृष्टांत संपू द्या ना भाऊ. हा लगेच थांबणार आहे मी, मला कळतंय तुमची गडबड चाललेली आहे. एवढा दृष्टांत संपू द्या ना. एवढ्या लांबून बोलवलं ताईनं. हा तुम्ही यायचा 11:30ला आणि लगेच 12ला बंद करा. आईनं पदर डोळ्याला लावला, त्या पोराला उचलून घेतलं, शेवटचा पापा घेतला, 1.5 वर्षाच्या बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवला, नवऱ्याच्या हातात दिलं, हरकत नाही. पोरानं बापानं लेकराला घेतलं, देवाच्या समोर कापायचं होतं त्याला, समोर घेतलं लेकराला, लेकरू कापलं. जेवायला वाढायला सेवेकरी आले, देवानं हाक मारली, नाही जमणार, तुझं पोरगं आहे ना राजा, म्हणे हा, तुझ्या लेकराचं मांस तू वाढ. जेवायला वाढलं. राजा काय, बस जेवायला. मी नाही बसणार. अरे घरातल्या कोणीतरी जेवायला बसावं लागेल. थरथरला, बसला, आणि शेजारी बसल्यावर राजाला देवानं शेवटचा प्रश्न केला, राजा काय सांग. काय सांगू, तुला दुसरं पोरग आहे का रे. नाही देवा, एकुलते एक होतं ते कापलं. मग मी निपुत्रकाच्या घरचं पाणी सुद्धा पित नाही. उठला देवन, तडा तडा चालायला लागला. काय वाटलं असेल, एवढी तर परीक्षा देवानं आपली घेतली नाही ना. देव वेशीवर गेला, बाई पाठीमागं पळत गेली, देवाचे पाय धरले, पांडुरंगा 7 महिन्याचा गर्भ माझ्या पोटात आहे, निपुत्रिकाच्या घरचं खात नाही ना, मी पोट फाडते, बाळाला बाहेर काढते, मग तरी माझ्या घरचं जेवशील ना. ऐक पांडुरंगा, आम्ही त्याच परंपरेतला आहोत, मनवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा देवा, आणि का रुसावे न लगे बहुता. आमच्या क्रियाकर्ममानाला आम्ही महत्व देणारे आहोत, आमच्या संचिताला महत्व देणारे आम्ही आहोत. लेकरू मेलं तरी चालेल, पण देवा तू नाराज नाही झाला पाहिजे. श्रियाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी, श्रियाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्यांचे बाळ त्याचे हाती. एवढी दया आली देवाला. रडला देव ढसाढसा, जवळ आला आणि विचारलं त्या श्रियाळ नावाच्या राजाला, काय इच्छा आहे. जगाच्या मालकानं उत्तर दिलं, त्या राजानं उत्तर दिलं, तू जगाचा मालक आहेस, तू देव आहे, आमची चिंता आम्ही करणार नाही, आमच्या आयुष्याचा भार तुझ्यावरती घालणार आहे देवा, जे तुला करायचे ते कर. श्रियाळ नावाच्या राजानं सगळा भार देवावर घातला. परिणाम होईल कैवारी. नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी. तुक मन भार घातील यावरी, तुक मन गार
घातिली यावरी तुका मन भार घातल्यावरी तुका मन भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण म्हणून वाणी मानून घेऊ म्हणून म्हणून वेळो वेळा रघुमाई विठोबर रघुमाई विठोबर कुमाई विठोबर कुमाई विठोबर कुमार आज गंमत कळत असते. आमचा हा परिवार अत्यंत गोड आहे. तेव्हा ढमढरे परिवाराला आमचा मयूर जिथं कुठं असेल तिथून आशीर्वाद देत असेल. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काय. या परिवाराची भरभराट व्हावी, यांचं चांगलं व्हावं, यांचं ऐश्वर वाढावं. आणि खरं तर त्याच्या आशीर्वादानं सगळं कुशल मंगल आहे. मयूरच्या नावानं वेलनेस सेंटर आहे. त्याचबरोबर आमचा धनेशसुद्धा अत्यंत गोड आहे. ताईसुद्धा आज कीर्तनाला आल्यात. आज सगळं जिथलं तिथं आहे. त्यामुळं मी पुनश्च एकदा पांडुरंगाकडे प्रार्थना करेन, हे लढण्याचं बळ आमच्या आईंना द्यावं. तसं तर हा परिवार रडणारा नसून हा परिवार लढणारा आहे. त्यामुळं अशी प्रेरणा या परिवाराकडून सगळ्यांनी घ्यावी अशी इच्छा व्यक्त करतो. आणि झालेली सेवा मयूरच्या चरणी अर्पण करून त्याच्या आशीर्वादानं आपलं कुशल मंगल व्हावं ही भावना ठेवून या ठिकाणी थांबतो. सर्वच महाराज मंडळी, ज्यामध्ये कबीर महाराजांचे वडील आदरणीय मोहम्मद महाराज आतार, आदरणीय हरिभक्तपरायण मोहनजी, इकडं संतोषजी आहेत, पाठीमागं शिवाजी महाराज आहेत, माझे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत संगीत विशारद, हार्मोनियम वादक आणि सिंथ वादक. आपल्या मी ओठानं बोलतो आणि ते बोटानं बोलतात, आदरणीय कृष्णा महाराज व्यवहारे, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. मला आत्ता कळालं, आमच्या दादांनी येऊन सांगितलं की पुढे साखरपुडा आहे, त्यामुळे थोडी गडबड आहे. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल तर आईबापाच्या अंतकरणानं माफ कराल ही भावना ठेवून सगळ्यांचा निरोप घेतो. सगळ्याला एक विनंती आहे, आमचा मयूर गेलाय, पण मयूर गेलाय असं कुणालाही वाटत नाही का, तो आठवणीनं इथंच आहे. तेव्हा जसं प्रेम तो असताना या परिवारावर होतं तसंच प्रेम तुमचं आजन्म या परिवारावर राहावं या भावनेसह सेवेला पूर्णविराम. जय जय विठ्ठल. जय जय